मुंबईचा महापौर निवड प्रक्रियेला वेग। अमित साटम, राहुल शेवाळे, पालिका आयुक्त भूषण गगराणींच्या भेटीला। गटनेता निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांची आयुक्तांशी चर्चा। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महापौर होण्याचीही शक्यता। मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपची मोठी खेळी करण्याच्या तयारीत। मनसे सभागृहात भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मात्र भाजपला पाठिंबा देणार नसल्याची राज ठाकरेंची माहिती। ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासाठी काम केलं नाही। मनसे उमेदवारांच्या राज ठाकरेंकडे तक्रारी। स्थानिक स्तरावर आपण किती तयारी केली होती? राज ठाकरेंचा सवाल। आपण पहिल्यांदा युतीत निवडणूक लढलो। राज ठाकरेंचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांकडून प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन। श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे, मकरंद पाटील, रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरेही उपस्थित। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तरडगाव येथील विदीप जाधव यांच्या निवासस्थानी दाखल। अजितदादांसोबत विमानात असलेल्या अंगरक्षक विदीप यांचाही मृत्यू। विदीप जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेतली। स्वतःचं दुःख विसरत सुनेत्राताई आम्हाला भेटायला आल्या। आयुष्यभर आमच्या कुटुंबासोबत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अजितदादांसोबतच्या मृत पावलेल्या अंगरक्षक विदीप जाधवांच्या पत्नी संध्या जाधव यांची प्रतिक्रिया। विमानात 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले? दादांजवळील फाईलमधील कागद कसे जळाले नाहीत? संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार। अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांकडून शंका व्यक्त। अपघातग्रस्त विमानात 6 जण असल्याची नोंद नाही। उज्ज्वल निकम यांचं स्पष्टीकरण। तर आतापर्यंत कुठलाही पुरावा समोर आलेला नसून एखाद्याच्या निधनावर वेगळी कलाटणी देणं योग्य नाही। उज्ज्वल निकम यांचा आरोप। दादा बीजेपीच्या घोटाळ्याच्या फाईलबाबत बोलले आणि 10 दिवसात अपघात झाला। मला जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाली। संजय राऊतांचं वक्तव्य। तर जस्टिस लोया प्रकरणातही काही झालं नव्हतं। नवनाथ बन यांचा दावा। जस्टिस लोयांचा मृत्यू हृदयविकारानं झाला होता। उज्ज्वल निकम यांचं राऊतांना उत्तर। प्रत्येक जण टीका टिप्पणी करत असतो। राऊतांच्या बोलण्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज नाही। संजय राऊतांच्या आरोपांवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, सत्य काय ते बाहेर येईल। मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य। तर दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली आहे। केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। डीसीएम पद असंवैधानिक नाही, त्यामुळे 13व्या नंतर ते भरता आलं असतं। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट शिजला आणि ठिणगी पडली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर भाजपला सांगितल्याशिवाय पुढचा कार्यक्रम ठरत नाही का? वडेट्टीवारांचा सवाल। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। सुनील तटकरेंचं वडेट्टीवारांना उत्तर। तर विलीनीकरणावरून पवार जे बोलले त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही। ज्यांना सोबत यायचं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। फडणवीसांवर अजितदादांचा विश्वास नसल्यानेच त्यांनी काही सांगितलं नसेल। अजित पवारांनी एकत्रीकरणाबाबत का सांगितलं नाही याचं फडणवीसांनीच आत्मचिंतन करावं। संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला। वडेट्टीवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत। या प्रकरणी चौकशी करण्याचं काम सुरू आहे। नवनाथ बन यांचं उत्तर। विलीनीकरणाबाबत दादांसोबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील म्हणाले होते। दोन्हीकडच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाली नसल्याने सगळे प्रश्न अनुत्तरित राहिले। हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। तर झेडपी नंतर विलीनीकरण करायचं असेल तर नाही म्हणू शकत नाही। मुश्रीफांची प्रतिक्रिया। विलीनीकरणाबाबत कुठे बैठका झाल्या, काय ठरलं ते सांगणार। दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे बोलणार। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात त्यानुसार प्रामुख्यानं चर्चाही झाल्या। काही चर्चांमध्ये साक्षीदार असल्याचा राजेंद्र शिंगणेंचा दावा। अजित पवारांनीही राष्ट्रवादी विलीनीकरणाला मान्यता दिली होती। राजेंद्र शिंगणे यांचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 9 तारखेला पत्रकार परिषद घेणार। पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत रोहित पवार खुलासे करणार। बैठकांच्या व्हिडिओसह रोहित पवार खुलासे करण्याची शक्यता। अजितदादांनी कधी भाजपच्या अजेंड्यावर काम केलं नाही। राष्ट्रवादीसारखा प्रादेशिक पक्ष भाजपनं गिळून टाकलाय।
अजितदादांचा पक्ष आता अमित शहांचा गुलाम झालाय। राष्ट्रवादी पक्ष शहा गोयल यांचा होण्याची शक्यता, संजय राऊतांची टीका। राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते हे जरी राष्ट्रवादीत असले तरी ते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात, बच्चू कडू यांची टीका। या नेत्यांच्या फाईल तिकडे अडकलेल्या आहेत म्हणून त्यांनी हा कार्यक्रम केला, बच्चू कडूंचा निशाणा। अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं पोरकी झालीत, रोहित पवार यांचं ट्विट। दादांच्या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी कोण आणि कशी भरून काढणार, रोहित पवारांचं ट्विट। सुप्रिया सुळेंनी अजितदादांसोबतचा फोटो स्टेटसला ठेवत आठवणी जागवल्या। अजित पवारांना बहीण विजू अक्का यांनी बांधलेल्या राखीचाही फोटो स्टेटसला ठेवला। गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्व्हर ओक निवासस्थानी, दोघांमध्ये पाऊण तास बैठक। आमदार रोहित पवारांनी मृत शांभवी पाठक यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। विमान दुर्घटनेत अजित पवारांसह को पायलट शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला होता। दिवंगत अजित पवारांचं बारामतीत स्मारक उभारण्यासाठी चाचपणी सुरू। काही दिवसात बारामतीत पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवार शरद पवारांमध्ये अजित पवारांच्या स्मारकाविषयी चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अंत्यविधी दरम्यान चोरट्यांकडून 25 लाखांचे दागिने लंपास, बारामती पोलिसांकडून 6 जण ताब्यात, इतर साथीदारांचा शोध सुरू। गर्दीचा गैरफायदा घेत 15 जणांचे दागिने चोरल्याचा प्रकार। तमिळसेल्वन यांची दादागिरी फडणवीसांना मान्य आहे का, राऊत यांचा सवाल। तमिळसेल्वन यांना भाजपातून काढून टाकलं पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये उद्या एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक होणार। मोदींच्या उपस्थितीत उद्या सकाळी 9:30 वाजता बैठक होणार। बैठकीला शहांसह एनडीएतील मंत्री आणि खासदार उपस्थित राहणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज 4था दिवस। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर संसदेत चर्चा। सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींच्या भाषणावेळी मोठा गदारोळ। भाजपच्या मुंबईच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी। गणेश खणकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात सक्रिय। गटनेतेपदी निवडीनंतर मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून सत्कार। मुंबई महापालिकेत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची निवड। माजी खासदार राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, यामिनी जाधव यांच्या उपस्थितीमध्ये घोले यांचा सत्कार। मुंबई महापालिकेसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र गटनोंदणी करणार। राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष असून राष्ट्रवादीही आमच्यासोबत गटनोंदणी करणार। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रूपाराणी निकम यांचं नाव जाहीर। मंत्री चंद्रकांत पाटलांकडून निकम यांच्या नावाची घोषणा। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत। अमरावतीच्या महापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरला। पहिल्या 1.25 वर्षात भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या 1.25 वर्षात भाजपचे आशिष अतकरे अमरावतीच्या महापौरपदी असणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी दौऱ्याचं आयोजन। रत्नागिरी, चिपळूण आणि कुडाळमध्ये शिंदेंच्या प्रचार सभा पार पडणार। सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकरांचा अर्ज दाखल। 6 फेब्रुवारीला सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार। इचलकरंजी महानगरपालिका महापौर पदाच्या हालचालींना वेग। भाजपचे नगरसेवक उदय धातुंडे इचलकरंजीचे महापौर होण्याची शक्यता। ओबीसी मधून महापौर देण्याच्या हालचाली सुरू। परभणीच्या बोरी जिल्हा परिषद गटात भावकीमध्ये निवडणूक रंगणार। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पत्नी दिलीप चौधरी राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात तर भाजपकडून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विद्या चौधरी निवडणुकीच्या रिंगणात। मुंबई महापालिकेच्या 18 प्रभाग समितींपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे येण्याची शक्यता। बहुमतात महायुती, तरीही 8 प्रभाग समितीवर ठाकरेंचं वर्चस्व। मुंबई महापालिकेच्या विभागात महायुती आणि ठाकरे बंधूंची समसमान सत्ता येणार।